गुड इव्हनिंग. मी आहे हॅप्पी अंजली आणि ॲम्स्टरडॅमची टूर करून आता आपण चाललोय पॅरिसला. हे ॲम्स्टरडॅमचे बस स्टँड आहे. आपली बस त्या उड्डाण पुलाच्या शेजारी तिकडे रस्त्यावर उभी राहणार आहे. आपण पोचलोय पॅरिसच्या घरात. 7व्या मजल्यावरील डी नंबरचा फ्लॅट आहे. इकडे बेडरूम आहेत तर या बाजूला आहे टुमदार किचन. खूप मोठा किंग साइज बेड आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण चाललोय पॅरिसचा राजवाडा बघायला. आता हे सोन्याचे गेट उघडले आहे. याच भव्य प्रवेशद्वारातून आपल्याला आत जायचे आहे. इथे आत देखील बघा मोठे विस्तीर्ण प्रांगण आहे. हा तिकडे फ्रान्सच्या राजाचा राजवाडा आहे तर या बाजूला आहे तिकीट खिडकी. हा संपूर्ण पॅलेस पाहायला आपल्याला किमान 4-5 तास हवेत. सकाळचे कोवळे ऊन आहे तोवर 2011 वसलेल्या उद्यानाची धावती भेट घेतली. हे उद्यान 14व्या लुई राजाने केले असून यात 400 पुतळे बसवले आहेत. आता आपण मुख्य राजवाड्यात प्रवेश केला असून आत आल्यावर 2 स्वागत कक्ष आहेत जिथे पाहुण्यांचे स्वागत केले जाते. इथे छोटी अभ्यासिका आहे. इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या भेटीसाठी मीटिंग रूम करण्यात आली आहे. आता इथून पुढे सुरू होत आहे शाही घराण्यांचे निवासस्थान. जगप्रसिद्ध मूर्तिकारांनी घडवलेल्या मूर्ती इथे आहेत. त्याला लागूनच राजा राणीसाठी बांधलेले स्पेशल खाजगी चर्च आहे. फक्त राजघराण्यातील लोकांसाठीच हे प्रार्थनागृह आहे. इथल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या धड्यांनी आपले बालपण कुरतडून टाकले आहे. ज्याचे उपद्व्याप पाठ करून वैताग आला तोच हा 14वा लुई. या युरोपियन लोकांनी जगभर लूट करून आणून आपली संग्रहालये भरून ठेवली आहेत. रेझोनन्स काळातील चित्रकारांनी काढलेल्या अनेकविध कलाकृतींनी हे महाल सजले आहेत. इथे तर छतावर किलोने सोनं जडवलं आहे. अशा कुबेराच्या महालातून फिरताना मन थक्क होऊन जाते. आता आपण आलोय हॉल ऑफ मिरर मध्ये. इथे 357 आरसे आहेत. हे पाहताच आपण विस्मयचकित होतो. काय हे वैभव, किती हे सौंदर्य. इथल्या रत्नजडित झुमरांची रांग सुद्धा स्वर्गातल्या नक्षत्र दिव्यांची झलक करून देते. हा आहे राजाचा शयन कक्ष. इथे राजा राणीचा बेड आहे. तर इथे आहे पट्टराणीचा शयन महाल. याच्या पुढे आपण या राजवाड्यामधील सर्वात मोठ्या गॅलरी ऑफ बॅटल नावाच्या महालात आलो. 120 मीटर लांब हॉलमध्ये 33 पेंटिंग्स आहेत. ही सर्व फ्रेंच इतिहासातील युद्धांची चित्रे आहेत. हे ठळक युद्धांचे प्रसंग आहेत. वर्सेलिस पॅलेसला बघून आता आपण पॅरिस शहराच्या मध्यभागी जातो. आता आपण पाहणार आहोत गार्नियर पॅलेस. हे ऑपेरा हाऊस अर्थात नाट्यगृह आहे. कलासक्त फ्रेंच लोकांसाठी हे नाट्यगृह सर्वोत्तम करमणुकीचे केंद्र आहे. राजा राणी, सरदार, मोठ्या श्रीमंत लोकांसाठी हे ऑपेरा हाऊस राखीव होते. काय अप्रतिम सुंदर आहे. एखाद्या राजमहालाला लाजवेल असे याचे इंटिरियर आहे. नाट्यगृहात जाण्यासाठीचा जिना दोन्ही बाजूने नक्षीदार वळणे घेत वर जातो. इंद्रलोकीचा महालच जणू वाटतोय हा. आपल्या अलौकिक वास्तुकलेसाठी हा गार्नियर पॅलेस जगभरात फेमस आहे. याची निर्मिती 18व्या शतकात चार्ल्स गार्नियर या वास्तुतज्ञाने केली आहे. उच्च प्रतीचे संगमरवर, रत्नजडित दिव्यांसह सोन्याने मढवलेले हे नाट्यगृह फ्रान्सची सांस्कृतिक ओळख आहे. किती अजोड कलात्मक सजावट आहे ही. सिमेट्रिक पद्धतीने या जिन्यांची रचना आहे.
आई हळूहळू चालत आतल्या खोलीत आली. त्या हॉलची भव्यता आणि वास्तुसौंदर्य पाहून अगदी देहभान हरपून गेले. जगप्रसिद्ध चित्रकारांनी काढलेली पेंटिंग्स आणि त्याच्या भोवती सोन्याने मडवलेले जडावाचे काम पाहताना विश्वासच बसेल. आयुष्यात मनुष्य जन्माला येऊन जर ही कलासंपन्न अलौकिक वास्तू पाहिली नाही तर आपला जन्मच व्यर्थ आहे. आता वेळ झालीये या ओपेरा हाऊसचे मुख्य नाट्यगृह पाहण्याची. आईने माझ्यासाठी खुर्ची धरून ठेवली. या नाट्यगृहात नाट्यप्रयोग पाहायला मिळणे ही भाग्याचीच गोष्ट आहे. आईने निदान एक सेल्फी काढून घेतली. ओपेरा शो मधील स्त्री कलाकारांचा हा पोशाख आहे तर हा आहे पुरुष कलाकारांचा. एका राजेशाही फ्रेंच उपहारगृहात आपण आलोय फ्रेंच खाद्य संस्कृती चाखायला. भरपेट जेवणानंतर ओपन एअर काचेच्या पुलावर विश्रांती घेतली. आता आपण आलोय शेजारीच असलेल्या गॅलरीज ऑफ लफायते हाऊसमन नावाच्या फॅशन गॅलरी. याचा आयकॉनिक ग्लास डोम आणि सर्वात उंचावर असणारा काचेचा पूल अर्थात ग्लास वॉक हे विशेष आहे. या अधांतरी काचेवरून चालताना भारी मज्जा येते. हा सेल्फी पॉइंट आहे. यानंतर पॅरिसमधील काही आयकॉनिक बिल्डिंग आर्क ऑफ ट्रिम्फ पाहून आयफेल टॉवरकडे चाललो. हा माझ्या पाठीमागे दिसतोय तो जगाचे आकर्षण आणि पॅरिसचा मानबिंदू असलेला आयकॉनिक आयफेल टॉवर. लेट्स गो. आता आम्ही आयफेल टॉवरच्या बरोबर खाली उभे आहोत. खूपच आनंदाचा क्षण आहे हा. हा आयफेल टॉवर रात्री लाखो दिव्यांच्या झगमगाटात झळाळून निघतो. रात्री दर तासांनी 5 मिनिटांसाठी त्याच्यावरच्या चमकणाऱ्या लाईट लावतात. त्यावेळी जमलेले हजारो पर्यटक मोठा जल्लोष करतात. गुड मॉर्निंग. ही पॅरिसची सीन नदी आहे. याच्यामध्ये पर्यटकांसाठी क्रूज सेवा आहेत. लोक डेकवर बसून पार्टी करत पॅरिस शहर पाहतात. आता आपण या गेटमधून लुव्र म्युझियमच्या प्रांगणात आलो. 12व्या शतकात बांधलेल्या या पॅलेस भोवती सुंदर उद्यान आहे. पूर्वी हे फ्रेंच राजाचे मुख्य निवासस्थान होते. इथल्या स्वच्छ सुंदर उद्यानाचा मनमुराद आनंद घेतला. या संपूर्ण म्युझियम मध्ये 400 खोल्या असून त्यात 3500 कलाकृती ठेवल्या आहेत. या काच आणि मेटलच्या पिरॅमिड मधून प्रवेश करून आम्ही आत आलो. हे त्या पिरॅमिडचे खालचे टोक आहे. इथल्या प्रसिद्ध कलाकृती जसे विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस तसेच मोनालिसाचे चित्र भराभर पाहून घेतले. या महाप्रचंड म्युझियमच्या बाहेर आपण आलो. तिथे एका फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये लंच घेतला. आता आपण आलोय नोत्रे दाम कॅथेड्रल पाहायला. याची बांधणी फ्रेंच गॉथिक स्टाईलची असून यावर बारीक कलाकुसर केलेली आहे. पॅरिसमधील एका फेमस आईस्क्रीमचा आस्वाद घेत घेत आता आपण एअरपोर्टवर आलो. आपल्या एअर इंडियाच्या विमानातून मायदेशी जाऊया. तरी आपली बाल्टिक देशांची ट्रिप इथेच संपते. पुन्हा भेटूया अशाच जगप्रसिद्ध सहलीला. तोपर्यंत बाय बाय.